नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित डॉक्टर डी.वाय. पाटील कृषी महाविद्यालय संचलित पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबे तळेगाव इथून आम्ही सर्व कृषी दूत कन्यासर या गावात आलेलो आहोत. तर आज आपण आहे ना सर्व शेतकऱ्यांचा चर्चासत्र ठेवलेला आहे. तर आज आपल्यासोबत दौंडकर सर उपस्थित आहे. तर ते आपल्याला थोडक्यात आहे ना शेतीबद्दल माहिती सांगणार आहे आणि म्हणजे शेतकरी समस्या वगैरे असतील तर सरना विनंती करू. सुरुवातीला सरने ना त्यांचा थोडक्यात परिचय द्यावा. नमस्कार, मी उमेश बबनराव दौंडकर. तर शेतीमध्ये आम्ही शेतकरी हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे आणि शेतीमध्ये आता ही मुलं आली होती त्यांना मार्गदर्शन वगैरे करण्याचा आताचा प्रोग्राम अटेंड करणार आहे. मी मुरलीधर तुकाराम दौंडकर कन्यासर येथील मी शेतकरी आहे. वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत ते जाणून घेण्यासाठी आमच्या गावाला ते आलेले आहेत आणि शेतकरी काय काय प्रयोग करतात हे पण ते जाणून घेत आहेत. त्यांना जे काही अडचणी म्हणजे वाटत आहेत शेतीच्या संदर्भात ते आम्हाला विचारणार आहेत. आम्ही त्याची उत्तरे त्यांना देणार आहोत. सर, आपल्या कांदा पिकावर कशा प्रकारे करणार? हवामान बदलाचा कांद्यावर म्हणजे कांदा तसं सेन्सिटिव्ह पीक आहे तर सगळ्यात जास्त परिणाम कांदा किंवा द्राक्ष अशा पिकांवर जास्त. तर हवामान बदलल्यामुळे जमिनीतले बुरशीत वाढ होती आणि आपोआप त्याची मर व्हायला सुरुवात होती. त्याच्यामुळं शेतकरी काय आहे, जर तुम्ही थोडंसं खर्ची करणार असाल तर हवामान बदलाचं काय नाही, पण मेन गोष्ट बाजारभावाची. आज तुम्ही पिकं जर घ्यायची असेल तर हवामान बदलाविषयी काय नाही, आपण पॉली हाऊसमध्ये करू शकतो किंवा आणखी काहीतरी वेगवेगळे तंत्रज्ञान स्प्रे वगैरे घेऊन ते टिपू शकतो. पण ते खर्चिकच काम आहे. हवामान बदलाचा नक्कीच परिणाम आहे पण त्याच्यावर सुद्धा शेतकरी मात करू शकतो. असं काही नाही की 100% हवामान बदलामुळे गेलेलं आहे म्हणून. फक्त मग त्याच्यासाठी भांडवलाची गरज आहेच. खर्च हा होणार, रोग पण वाढतो आणि खर्च जरा वाढतोच. खर्च हा वाढतोच ना. सर, आपण जर पाहिलं तर शेतकरी रासायनिक खताचा जास्त वापर करतो. तर मग सेंद्रिय खत आणि रासायनिक खत या दोघांचा आपण समतोल कसा राखतो शेतामध्ये? नाही, जास्त करून मग तुम्ही सेंद्रिय खतच वापरलं पाहिजे. आणि रासायनिक खत म्हणजे सेंद्रिय खताला कसं होतं, त्यांनी जे बूस्ट घ्यायचं आहे त्याला जरा टाइम लागतो. बूस्ट देण्यासाठी ना तुम्ही पहिलं थोडंसं रासायनिक करणं गरजेचंच आहे. कारण कसं आहे, पिकाचा कालावधी मुळात कमीच असतो, 3 महिन्याचा वगैरे किंवा 100 दिवसाचा वगैरे. त्याच्यात जर उशीर झाला तर त्याची जी कम्प्लीट व्हायची सिस्टीम आहे त्याला उशीर लागतो. मग त्याच्यासाठी बूस्ट होण्यासाठी आहे ना पूर्णतः रासायनिक किंवा पूर्णतः ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय तुम्ही करू शकत नाही. असं नाही की पूर्ण सेंद्रिय करायचं आणि मग त्याच्यातून ऑर्गॅनिकच खायचं, हे होऊ शकत नाही. तुम्हाला जर त्याचा टायमिंग मॅनेज करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यात रासायनिक हे थोडंफार करावंच लागणार. थोडंफार म्हणजे अर्ध्या प्रमाणात तर करावंच लागणार. आणि पूर्ण जे रासायनिक तुम्ही करणार ते ह्या वातावरणात टिकाव धरू शकत नाही आणि त्याला रोग जास्त आहे. जर तुम्ही त्याच्यात ऑर्गॅनिक जर करसाल, अर्ध ऑर्गॅनिक करसाल तर वातावरणाचा तितका फरक पिकाला जाणवत नाही. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी पूर्णतः हो, शेतकरी कसं आहे, शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण माहिती नाहीये ना. आणि मार्केटमध्ये कसं आहे की केमिकलवाले रासायनिकवाले दुकानं घराच्या जवळ आहेत अगदी आणि त्याचीच माहिती आहे, त्याचीच ऍडव्हर्टाईज होती. ऑर्गॅनिकवाल्यांची कमी तर रासायनिकवाल्यांची ऍडव्हर्टाईज असल्यामुळं काय होतं की शेतकरी स्वस्तात घेतो, पटकनी मारतो आणि ते वातावरणाला दमदारीत नाही. त्याच्यामुळे ते त्याचं नुकसान जास्त होते. आता बी खर्च करायचा, नंतर दुसऱ्याला पण खर्च करायचा, त्या प्रमाणात त्याचा खर्च वाढतो. तुम्ही जर अर्ध ऑर्गॅनिक केलं तर त्याचा खर्च त्या प्रमाणात कमी होणार. असं आदब तरी थोडासा कमी होणारच आहे, त्याच्यात नक्कीच कमी होईल. असं बाजारमध्ये जेव्हा तुम्ही जाते तेव्हा ऑर्गॅनिकची मागणी होती की म्हणजे आम्हाला सेंद्रिय पाहिजे? हो, 100% सगळेच ऑर्गॅनिकच मागणार ना. आता पूर्णतः ऑर्गॅनिक केल्यानंतर शेतकऱ्याला परवडणार नाही आणि शेतकऱ्याला परवडणार पण समोरच्या गिरायकांनी जर त्या मालाची तशी किंमत नाही दिली तर मग शेतकऱ्याला परवडत नाही आणि मालाची किंमत जास्त सांगितली तर गिरायकाला समोर परवडत नाही. म्हणजे असं होतं का रासायनिक जास्त उत्पादन होतं, ऑर्गॅनिक आपलं असं म्हणजे ऑर्गॅनिक कमी उत्पादन होतं? रासायनिक उत्पादन कधी जास्त होतं, जर वातावरण पूर्ण क्लिअर असेल तरच उत्पादन जास्त होतं, नाही तर होत नाही. त्यांनी त्याचं हे होतं, काय होतं की वातावरण बदल झाला तर पिकाला विकनेस येतो आणि पिकात मर आणि तुमचं उत्पादन आपोआप घटणार आहे. आणि रासायनिक तुम्ही जितकं करसाल तितकं हळूहळू त्या जमिनीचं
ते डाऊन होत होत- डाऊन होत चालतो. हे सगळे शेतकरी ध्यानात घेत नाहीये त्या गोष्टी. हा, तर ह्या प्रमाणात आपण अर्ध ऑर्गॅनिक हे केलंच पाहिजे. हो. पीकची उत्पन्न वाढवण्यासाठी आधी कोणकोणत्या प्रकारची मशागत करतात आणि उत्पादन क्षमता पिकाची चांगली आहे? मशागतीत काहीच प्रॉब्लेम नाही. मशागत आहे ना सर्वसाधारण सर्व पिकाला सारखीच असते. फक्त तुम्ही आहे ना तणाचं व्यवस्थापन पिकामध्ये योग्य प्रकारे केलं पाहिजे. नाहीतर जवळजवळ व्यवस्थापन म्हणजे सुरुवातीला आता नांगरट तर या टायमाला तर नाहीच आहे. कांद्या पिकाला सुरुवातीला आता रोटा वगैरे मारून आपलं काय लिंबोळी पिंड असेल तुमची किंवा गांडूळ खत असेल ते थोडे कालवायचं. थोडासा बेसिक डोस रासायनिक याचा द्यायचा आणि नंतर वॉटर सोल्युबल अशी तुमची ऑर्गॅनिक खतं असतील ती पाण्यातून सोडायची. टप्प्याटप्प्यानुसार त्याचे टायमिंग ठरलेलेच असतात. त्या टायमिंगनुसार आपल्याला वाटलं बाबा फुलावऱ्यात हे द्यायचंय, उगवताना हे द्यायचंय, त्याचं एक ठराविक टायमिंग असतं. त्या टायमाला ती टप्प्याटप्प्यानंतर सोडल्यानंतर एक आपण वेगळ्या जेवणा काही रासायनिक काही ऑर्गॅनिक, मग ते पिकाला सुद्धा बा सारखं रासायनिक घेताना ते प्रॉब्लेम येतो. तुम्ही पिकाला जर अर्ध रासायनिक अर्ध ऑर्गॅनिक सोडित असाल तर पिकालाही वाटतं ना बाबा खायला चांगले आहे आपल्याला, मग पीक सुद्धा जोमदार येतं. अशा प्रकारे आम्ही करतो. तुम्ही नवीन कोणकोणत्या व्हरायटी वापरतात, लागवड करताय? नवीन व्हरायटी आम्ही वापरत नाही. उत्पन्न म्हणजे बियाण्याच्या का बियाण्याच्या नवीन व्हरायटी नाही. आमच्या गावरान कांदा आहे, आमचं स्वतःचं प्रोडक्शन. हे प्रोडक्शन आम्ही मोडीत नाही. फक्त ह्या प्रोडक्शनसाठी आम्ही ना सर्व बेसिक त्या मालाला किंवा त्या पिकाला मिळलं पाहिजे. म्हणजे काय की आपल्या जमिनीतून बुरशी वगैरे किंवा जो स्थानिक रोग आहे हा पिकात गेला नाही पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागेल ते सर्व प्रकारचे उपचाराद्वारे आम्ही त्या मालाचं संरक्षण करतो आणि समोरच्या पार्टीला त्यातलं बियाणं आम्ही देतो. मग आमच्या स्थानिक याच्यातून रोग तुमच्या वावरात किंवा तुमच्या शेतात जाणार नाही. आता प्रत्येक शेतातला मातीचा सर्वेक्षण तुम्ही जर केलं तर प्रत्येक शेतातली माती वेगळी वेगळी. प्रत्येक ठिकाणचं वातावरण आता तुम्ही संगमनेर साईडचे संगमनेरच्या आणि इथल्या वातावरणात फरक आहे. तर असं नाही की आम्ही स्थानिक वातावरणातून इथूनच रोग मुळात जाऊन देत नाही. जर तुमच्या इथं जर त्या मालाला इथल्या बियाण्याला तिथं काही जर झालं तर तो तुमचा स्थानिक रोग झाला, आमच्याकडून गेलेला नाही. इतकी काळजी आम्ही बियाण्यात घेतो. आपली जुन्या काळची शेती आणि आताची शेती यामध्ये काय बदल झाले किंवा काय फरक आहे? तर सुरुवातीला आम्ही बैल नांगराने नांगरट करायची, लाकडी यांनी करायचं आणि एवढी काही सुविधा नसल्यामुळं आपलं घरातलं असेल ते पेरायचं, आलं तेवढं आलं गेलं ते गेलं अशा पद्धतीची आणि मोकऱ्या पद्धतीची शेती असायची. आता मध्ये थोडंसं तंत्रज्ञान वगैरे हे जे आलेलं आहे, ही यंत्रपद्धतीची शेती आलेली, नांगर ट्रॅक्टर आमका त्याच्यामुळं अलीकडे शेतीत फरक झालाय म्हणजे त्या आणि ह्या टप्प्यामध्ये. पण त्यावेळेचे काय बिगरचे खर्चाच होता, तर खर्च खूप वाढला आणि पिकाचे तेवढे पैसे होत नाही. त्याच्यामुळे शेतकरी हा नाराज. उत्पन्न पहिले म्हणजे कमी व्हायचं किंवा आता जास्त होते, काय फरक झाला उत्पन्न? नाही ना, पूर्वी उत्पन्न जवळजवळ नसायची. ठराविक पिकं असायची, भुईमुग आणि ज्वारी बाजरी बस एवढंच पिकं असायची. ते आम्हाला घर खर्चाला असायची, मार्केटला काही नाही जायचं. पण आता जरी मार्केटला जात असलं तर खर्चाचं प्रमाण वाढल्यामुळं ते मार्केट करावं का नाही ते काही या प्रकारात आहे. तर म्हणजे मी घरून असं ऐकलंय की 2010-12 जो काळ होता ना तेव्हा कांदा आहे ना 20 रुपये किलो जायचा म्हणजे तेव्हा उत्पन्न खरं समजा एकराला होता 30-40 हजार रुपये. आता खर्च डबल झालाय पण आता कांदे त्याच भावात म्हणजे 20 रुपये विकतात. तर यावर म्हणजे तुम्हाला काय वाटतं की हा हे चुकतंय का? नाही, चुकतंय म्हणल्यानंतर आता खर्च वाढले हो. उत्पन्न तेच आहे. त्याच्यामुळं शेती इतर पिकांच्या जरी तिच्या फायद्याची वाटत असली मार्केट तर शेतकरी दृष्टीने ती फायदा. आणि पहिल्या काळी शेतीमालाची क्वालिटी आणि आताच्या शेतीमालाची क्वालिटीमध्ये पण बराच फरक पडला. हो, त्यावेळी शेणखत असायचं, सल्फेट कधीतरी आम्ही एखादी गुण टाकली, एकराला नाही ते नाही, पण 100-150 रुपयाला गुण असायची तरी आम्हाला टाकता येत नसे. आता 1200-1300 रुपयाला गुण आणि टाकून त्याच्यात उत्पन्न किती वाढलं, उत्पन्न खर्च कुठं केलं होतं असं. त्या म्हणजे पूर्वी जरी उत्पन्न कमी जरी असलं तर खर्च नव्हतं. आता उत्पन्न जरी डबल टिबल झालं असलं तर खर्च चौपट झाला. त्याच्यामुळं जुनी शेती चांगली होती असं वाटतं.
गरजा किती आहेत माणसाच्या, अख्ख्या घराच्या गरजा त्याच्यात भागणारच नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला उत्पन्नाचं दुसरं साधन काय, दुसरं साधन नाहीये म्हटल्यानंतर मग ती शेतीत काहीतरी बदल तुम्हाला करावाच लागणार आहे. तुम्ही 10-20 गुंठे क्षेत्रात एक तर तुम्ही पॉली हाऊस टाकू शकता किंवा बंदिस्त गोठा करू शकता किंवा मका वगैरे पिकं असतात अशा मकाचे तुम्ही सोलायचं असतं त्याचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेऊ शकता किंवा सरांनी सांगितले माझा सीताफळाचा बाग आहे, सीताफळ रबडी सारखं एखादं मशीन वगैरे तंत्रज्ञान आणू शकता किंवा पॅकिंगचा एखादं हे करू शकता प्रोसेसिंग. रिलायन्स मॉल वगैरे त्याच्या आणखी 2-3 महिला कामाला लावून बचत गटातल्या तुम्ही पॅकिंग वगैरे एखाद्या मटेरियलचं देऊ शकता. 20 गुंठे क्षेत्रात तुम्ही ना या आधुनिकच तुम्हाला करावं लागेल. 20 गुंठे क्षेत्रात तुम्ही ते रोटर मारणं ट्रॅक्टर करणं ते होणारच नाही, त्याच्यात फायदा त्या प्रमाणात होणार नाही. प्रत्येक क्षेत्रात जशी प्रगती होत चालली तशी शेतीत प्रगती काळानुसार करणं गरजेचं आहे. तुम्ही पारंपरिक पिकं घेऊन त्या प्रमाणात तुम्ही थांबणं हे चुकीचीच गोष्ट आहे, मग तुमची प्रगती नाही. योजना घेतल्या पाहिजे, योजना घेतल्या पाहिजे आणि मुळात ते ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत आल्या पण पाहिजे. आता कधी कधी काय होतं, काही शेतकरी आहेत बा योजना घेण्यासाठी जातात पण त्यांची तिथं हे सिलेक्ट होत नाहीत, ते काय कोणत्याही कारणाने त्यांना बाद केलं जाते. म्हणजे ज्या तळापर्यंत ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत योजना यायला पाहिजे, त्याच्यापर्यंत ती येत नाहीये ना. मग बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हेच मेन दुःख नाही की शेती परवडत नाही. अरे पण सरकारच्या ज्या योजना आहेत त्या शेवटपर्यंत येतच नाहीये. एक कर्जमाफीची योजना जर सोडली ना तर कोणतीच योजना पूर्ण सरकारची शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत येत नाही आणि ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत तर येतच नाही. डीबीटी मध्ये जसं शेतकऱ्यांना खात्यावर पैसे तशी योजना होत्या. हो, ती सोसायटी गावाची असती त्याच्यामुळे ना ती कर्जमाफी प्रत्येकाची होती. सोसायटी जर नसती ना तर ती कर्जमाफी सुद्धा सगळ्यांची झाली नसती. ती गावातली सोसायटी असती त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होती आणि तेवढीच योजना आहे ना सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत येते. बाकीच्या ह्या योजना आहे सरकारच्या किती बी म्हणलं, पीक विमा दुनियादारी ते त्यांच्या हातात आहे, सगळ्या शेतकऱ्यांना मिळत नाही ते. अगदी त्यांनी सांगितले 1 रुपयात पीक विमा आहे. तुम्ही 1 रुपयात पीक विमा मिळाला किती शेतकऱ्यांना मिळाला? काहीच नाही मिळाला, कारण ती योजना त्यांच्या हातात आहे ना. आणि असं बघितलं गेलं की तिथे कांदा लागवड नाही, तिथले पण पीक विमे लावले गेले. म्हणजे ज्यांना बोगस क्षेत्र दाखवले त्यांनी, गरज नाही ते. काहींचे क्षेत्र नसताना सुद्धा त्यांनी असे दुसऱ्याच्या क्षेत्रात विमा उतरून दाखवलाय आणि त्याचा फायदा घेतलेला आहे. मग हे यंत्रणा आहे ना मुळात वरूनच चुकीची येते आणि मग खालीपर्यंत त्याचा फायदा शेतकऱ्याला होत नाही. मग शेतीविषयी उदासीनता शेतकऱ्याच्या मनात याच्यामुळे. शेती जर त्याच्यात जर त्याला अदब करायचा असेल तर तो कुठल्याही प्रकारची कसूर सोडित नाही, कारण त्यांनी पहिल्यापासून त्या मालाचं पिकाचं केलेलं असतं ना, तो कसूर सोडितच नाही त्याच्यात. पण हे वरतून बाजारपेठेचं म्हणा किंवा सरकारी यंत्रणेचं म्हणा यांच्यामुळे शेतीविषयी शेतकरी जास्त नाराज. वरतूनच शेतीविषयी याच्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे तर ते क्षेत्र टिकेल, नाही तर मग शेती क्षेत्र टिकू शकत नाही. सर, तर आमच्यासारख्या तरुणांनी शेतीकडे करिअर म्हणून बघणं कितपत योग्य गरजेचं आहे? प्रश्न एकदम मस्त आहे. तुमच्यासारख्या तरुणांनी म्हणजे जवळजवळ मी तर म्हणतो 80% तरुणांनी आहे ना शेतीकडं एक रोजगार म्हणून किंवा करिअर म्हणून बघणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपली अर्थव्यवस्था शेतीवर आहे. आणि मेन गोष्ट आपल्याला शेती जी आहे ती प्रत्येकाला, ज्याच्याकडे शेती आहे त्याला ती वडिलोपार्जित म्हणजे करण्याचा बेस प्रत्येकाला मिळालेला आहे. तुम्हाला त्याच्यासाठी भांडवल का शेती घ्यायची आणि नंतर शेती करायची अशी काही भानगड नाहीये. फक्त काळानुरूप ते बदललं पाहिजे. मग याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनी भरपूर आता कॉलेजेस वगैरे सुविधा काढलेल्या आहेत. तिथं जर तुम्ही नवीन नवीन तंत्रज्ञान माहिती करून घेतलं, नवीन नवीन सुविधांचं, नवीन नवीन योजनांची माहिती करून घेतली तर शेती करण्याला तुम्हाला आणखी सोपं जाणार आहे ते. आणि तुम्ही शेती करणं म्हणजे पहिलं तुम्हाला हार्डवर्क करणं अत्यंत महत्वाचं आहे. असं नाही का शिकून आला आणि शेती करायला लागलं. स्वतः करायची आणि हार्डवर्क करण्याची स्वतःची तयारी ठेवली तरच शेती होऊ शकते. ऐन टायमाला तुम्ही किती मजूर घ्या, तुम्हाला जसं पाहिजे तसं प्रत्येक गोष्ट होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला शेतात जाणं गरजेचं आहे. याची ज्यांनी तयारी ठेवली तो शेती करू शकतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला थोडी आवड पण पाहिजे. असं काही नाही की मी मार्केटिंगसाठी आणि कंपनी एखादी केमिकल कंपनी मिळेल आणि मी त्याच्यासाठी मार्केटिंग करील आणि म्हणून मी ॲग्रिकल्चरला गेलो, असं नाही. तुम्ही असा बेस ठेवा की मला ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आपली डिग्री प्राप्त झाल्यानंतर आपल्याला शेतीच करायची आणि पहिलं शेती केल्यानंतर आपल्या देशासाठी किंवा आपल्या घरासाठी, आपल्या घरापासूनच
त्याचं योगदान आपण दिलं पाहिजे. कारण शेती जशी आपण योग्य प्रकारे करू त्याच्यातून आपण जे उत्पादन करणार आहे त्याचं समाधान आपल्याला भेटणार आहे आणि आपण काय केलंय, कशा प्रकारे केलंय, किती ऑर्गॅनिक केलंय ते आपल्या शरीराला आपल्यापासून सुरुवात होणार आहे आणि आपण पुढं ते समाजाला देशाला देणार आहे आणि त्याच्यापासून पुढं आपली पिढी सशक्त होणार आहे. आणि तुम्ही जितकं हार्डवर्क करताल आणि जितकं ऑर्गॅनिक करताल तितकं तुम्ही पण सशक्त राहणार आहे. तुमचा आपोआपच मेडिकलचा याचा त्याचा खर्च कमीच राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना शेती कमीत कमी जे ॲग्रिकल्चरला गेले त्यांनी शेती करणं हे गरजेचं आहे. म्हणजे काय होतं बेस ॲग्रीला मुलं ॲडमिशन काय घेतात की आम्हाला पुढे जाऊन कम्पिटिटिव्ह करायचं आणि आम्ही काहीतरी गव्हर्नमेंटचं एक्झाम वगैरे देणार. म्हणजे शेती करायची म्हणून बेस ॲग्री कोणी करत नाही. आम्हाला काहीतरी नोकरी करायची म्हणून बेस ॲग्री करताय. तर हे कुठंतरी चुकतंय म्हणजे तरुणांचं की आमचं चुकतंय म्हणणं तरुणांचं म्हणणं आमचं चुकतंय की एक शेती बेस ॲग्री करतोय म्हणजे काहीतरी माझा प्लॅन आहे पुढे पण शेतकऱ्यांसाठी मला काहीतरी करायचं. तर या भावनेने पाहिलं तर तुमचं असं म्हणणं आहे. हो हो अगदी बरोबर. थोडक्यात ज्यांना स्वतः कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे तर शेती, नाही तर तुम्ही आहे ना कॉम्प्युटर बघून आणि लोकांकडून करून घेऊन शेती होणार नाही. मग ते भांडवल किती बी असू ते तुम्ही बरोबरीच सुटणार, मग फायदा कमी. शेती ज्याला शेती करायची आपण बघतोय आता जे आम्हाला काही शिकवलं कॉलेजमध्ये ते ऑलरेडी ज्यांना शेती करतात त्यांना ऑलरेडी हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत की शेतीत काय चाललेलं आहे. हो तुम्ही तरुणांनी शेतीकडे किंवा ॲग्रिकल्चरला जे गेलेले आहेत मोठ्या मोठ्या फीज भरून वगैरे शासनाच्या ॲग्रिकल्चर कॉलेज कमी आहेत, प्रायव्हेट जास्त आहेत. मग प्रायव्हेटवाल्यांना त्यांना काय फक्त पैसे कमवण्यासाठीच त्यांनी ती कॉलेज केली. नक्की त्यांचा मूळ उद्देश काय आहे की जी ॲग्रिकल्चरला आलेले ते कृषीप्रधान देशासाठी काम करणार आहेत का? आणि याच्यासाठी शासनाची धोरणच ही निरुत्साही आहेत. शासनाची धोरणं अशी पाहिजेत का त्याचा पाठपुरावा करून लोक तिकडे विद्यार्थी तिकडे धावले गेले पाहिजेत. मग विद्यार्थी आपल्याला जे काय तुम्हाला ऑप्शन्स आहेत मग त्या ठिकाणी ते सगळे जातात ना. ह्या शेती आणि याच्यामध्ये सर्वस्वी शासन जबाबदार आहे. एखादी गोष्ट करायची म्हणल्यानंतर शासनाच्या अशा काही योजना पाहिजेत की तिकडे स्वतःहून ते. तर जसं की आर्थिक स्थिरता शेतीमुळे राहत नाही, तर शेतीपूरक व्यवसाय जसे की शेळीपालन, दुग्ध व्यवसाय हे शेतकऱ्याला कशा प्रकारे फायदेशीर आहे? हे बरोबर आहे, प्रश्न एकदम भारी आहे की फक्त शेतीवर नाही चालू शकत, तर शेतीला जोडधंदा पाहिजेच. पण त्याच्यात पण आता दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन वगैरे याच्यापेक्षा पण जर तुम्हाला कमी याच्यात जर जास्त फायदा पाहिजे असेल तर तुम्हाला आहे ना भांडवल लावायची गरज आहे. मी आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सरकारची एखादी योजना घेऊन किंवा थोडंसं लोन वगैरे करून तुम्ही जर एखादं प्रोसेसिंग युनिट जर टाकलं तर हे दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन याच्यापेक्षा आहे ना मग त्याच्यात फायदा जास्त आहे. आणि तुम्हाला मॅनपॉवर लावून तुम्ही ते करून घेऊ शकता. याच्यात म्हणजे स्वतः तुम्हाला मॅन्युअली स्वतः ऑपरेट करावं लागेल. मग याच्यापेक्षा याच्यात फायदा जास्त आहे अशा प्रकारे. आणि शेतीला जोडधंदा पाहिजे, हा पाहिजे, फक्त शेतीवर होणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही जर जनरली अशी शेती करीत असाल तर त्याच्याबरोबर तुम्हाला फळबाग पण पाहिजे. निव्वळ फळबागावर पण होणार नाही. कांदे वगैरे असे जर 4-2 एकर असतील तर 1 एकर 2 एकर फळबाग पण पाहिजे. फळबाग म्हणजे सुद्धा जोडधंद्यात येऊ शकते. तर तुम्हाला काय वाटतं? आता खरं तर शेती तांत्रिकदृष्ट्या चांगली केली तर फायदेशीर नाही असं म्हणता येणार नाही. मला तर वाटतं आता अशी वेळ आलेली आहे शेती हा विषय अगदी इयत्ता पहिलीपासून शिकवण्याची आता गरज आलेली आहे. अगदी बरोबर. म्हणजे जे गव्हर्नमेंटच्या योजना आहेत तुम्ही अगदी शाळेत आता शिकवायला सुरुवात करा असं आता मला वाटायची वेळ. म्हणजे कारण शेतकऱ्यांना तर काय तुम्ही घरोघरी जाऊन सांगू शकत नाही. तुम्ही जर त्या शेतकऱ्यांच्या मुलांना जर या आता योजना सांगितल्या तर ते मुलं काहीतरी त्यातून स्फूर्ती घेऊन काहीतरी असं फूड प्रोसेसिंग युनिट जसं तुमचं आता कॅन्डी वेगवेगळ्या प्रकारचे आता काय म्हणतो पेय नवीन झालेत. कांद्यापासून तुमचे मसाले वगैरे तयार करायला लागलेत आता. तर आता म्हणजे अगदी बेसिक प्राथमिक शाळेपासून विद्यार्थ्यांना आता शेती हा विषय शिकवायची गरज आहे असं मला तर वाटायला लागलं आता. तर जोडधंदा काय वाटतं मला दुग्ध व्यवसाय किंवा पोल्ट्री जोडधंदा कसं शेतकरी? आता पारंपरिक योजना ज्या आहेत आपल्या डेअरी झालं, पोल्ट्री झालं, गोटरी झालं, तर आता हे थोडं आता
तेवढं आता कालबाह्य व्हायला लागलं काही हा, काही गोष्टी आता. अगदी बरोबर. मी पुढचं का घेतलं, कारण हा. डेअरीला त्या प्रमाणात दुधाला रेट आता मिळत मिळत नाही. नाही आता. आणि पोल्ट्री एक ठराविक टायमिंग मध्ये चालतं ते. तुमचा श्रावण महिना आला किंवा अशी काही महामारी आली, कुठं काय झालं, साथ वगैरे आली, त्याचे रेट डाऊन होतात. आणि आता बऱ्यापैकी काय आहे की कस्टमर गिरायकांना बऱ्यापैकी माहीत झालेले आहे की हे बॉयलर मध्ये मग कसं होतं की जरा विक्रीचं प्रमाण कमी होतं. गावरान कोंबडीत तेवढं मार्जिन नाही, कारण त्याला खर्च आहे. आणि बॉयलर मध्ये कस्टमर पटकन अट्रॅक्शन त्याचं होत नाही. त्याच्यामुळं काय हे व्यवसाय जर एखादी माणसाप्रमाणे जर जनावरांना पण साथ आली तर त्याच्यात नुकसान होऊ शकते. त्याच्यामुळं हे व्यवसाय थोडेसे आता कालबाह्य होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे जशी शेती बदलती तसे तुमचे जे जोडधंदे आहेत ते पण बदलले पाहिजे. थोडक्यात आहे ना, शेतकरी अभ्यासक्रमाच्या जसं आम्हाला जो अभ्यासक्रम त्याच्या पुढे शेतकरी गेलेला आहे. हो, त्या शेतकरी अभ्यासक्रमाला पुढे जायची गरज आहे. अगदी बरोबर. तुम्ही जे आता इथं आम्हाला प्रोसेसिंग वगैरे करून दाखवताय किंवा तुमची बीज प्रक्रिया, याच्या बरंचसं पुढचं शेतकऱ्याला माहिती आहे. आणि तुमची थेअरी अजून पाठीमागल्याप्रमाणेच चालू आहे. याच्या कुणी सर्वसाधारण शेतकरी जरी पकडला इथला तरी त्याला हे तुम्ही सांगितलेलं प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आणि वातावरणानुसार आणि आत्ताच्या कंडिशन नुसार तुम्ही सांगताय हे बरंच 10 वर्ष पाठीमागचं आहे जवळजवळ. कारण आता आहे ना, बीज प्रक्रिया वगैरे सर्व प्रकारची बीज आहे ना प्रक्रिया केलेली दुकानात रेडीमेडच भेटतात. आता घरी आदब कुणी सहसा करीतच नाही. त्याच्यामुळं काय आहे की हे जवळजवळ या पद्धती आणि कॉलेजमध्ये जे शिकवायचं ते 10 वर्ष पाठीमागे पडलेले. कॉलेजमध्ये सुद्धा आहे ना ते पुढचं शिकवण्याची आता गरज आहे. याच्यात सुद्धा नवीन किंवा पुढची शिकवण्याची गरज आहे कॉलेजमध्ये. अपडेट झाला, आता अभ्यासक्रमाला अपडेट व्हायची गरज आहे. अभ्यासक्रमाला अपडेट व्हायची नाही, आता गरज आहे. तुमच्या शेतकरी प्रयोगशाळाच अपडेट आता बदलायची वेळ आहे. हा. तुमचं आता तर केमिकल ठीक आहे, ते पण फिजिक्स केमिस्ट्री तुमचं शिकवलं पाहिजे, याच्यात वाद नाही. पण आता एखादं प्रॉडक्ट कसं तयार करायचं हे कॉलेजमध्ये किंवा त्या प्राथमिक शाळेत किंवा हायस्कूलमध्ये त्या विद्यार्थ्यांनाच शिकवलं पाहिजे. हो. म्हणजे शिक्षक त्या तयारीचेच अगदी पाहिजेत बरोबर. आता. तर इथून पुढे काहीतरी शेतीला भवितव्य राहील. शेतीच्या संदर्भात मला दुसरा अजून एक मुद्दा मांडायचा आहे की आजकाल शेती पिकवणाऱ्यापेक्षा शेती त्याचं जे पीक आहे तो विकणारा जास्त मार्जिन त्याला मिळते असं मला वाटतं. शेतकऱ्याकडून तुम्ही 20 रुपयांनी कांदा घेता, मात्र ग्राहकाला तो 40 रुपयाच्या खाली मिळत नाही. या 20 रुपयामध्ये याचा सगळा खर्च करून तो 20 रुपयांनी विकतो. आणि व्यापाऱ्या लोकांना त्यांना काही न करता फक्त इकडचा माल तिकडे करून त्यांना 20 रुपयाचं मार्जिन मिळतं. म्हणजे शेतीच्या जो उत्पादन करतो त्याच्यापेक्षा विकणारा म्हणजे जे मध्यस्थ आहेत त्यांना गव्हर्नमेंटने कुठेतरी त्याच्यावर अटकाव केला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांनाही 2 रुपये मिळतील आणि ग्राहकांनाही चांगला आणि स्वस्त माल मिळेल. असं सर, असा एक मुद्दा आहे, समजा शेतीमध्ये जर दोघं भाऊ असले ना तर एकीने पिकवतोय ना तर दुसऱ्याने ते विकायचं शिकलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे एक पिकवतोय ना तर दुसऱ्याने ते विकता आलं पाहिजे. तेव्हा मग ते काहीतरी एक समन्वय बरोबर आहे, विकास असं होईल. करायला पाहिजे. असं काहीतरी करायला पाहिजे. सर, मेरा प्रश्न जो है गवर्नमेंट जो ट्रेनिंग देता है किसान को, मतलब हाइड्रोपोनिक्स कैसे करने का, ऑर्गेनिक फार्मिंग कैसे करने का, FIM फार्म यार्ड मैन्योर कैसे करने का, वो ट्रेनिंग देता है किसान को. फिर ज़्यादा फार्मर्स जाते नहीं वो ट्रेनिंग को लेने के लिए. इसका रीजंस क्या रहता है? देखो, अगर पैसा मिलता है तो कोई भी ट्रेनिंग लेने को जाएगा. अभी हालत ऐसी है कि मैं जो खेती में उत्पादन लेने वाला हूँ उसका मार्केटिंग तो अपने हाथ में नहीं है. मैं जो अगर 10 रुपये खर्चा करूँ तो मुझे लगता है कि मुझे 20 रुपये तो मिलना चाहिए. अगर वो 10 रुपये के बजाय 5 रुपये मिलेंगे तो ऑटोमेटिक खेती वाला जो करने वाला है वो पीछे हटता है. अभी आप जो बोल रहे हैं कि जो डेवलप टेक्निक से खेती करना चाहिए, लेकिन अभी क्या हुआ है, अपनी जो हमारे जैसे 60 या 50 इयर्स के ऊपर के खेती वाले जो लोग हैं वो इतने बुरी तरह से खेती में फंसे हैं कि कुछ करने को दिल नहीं लगता है. अभी ऐसी स्थिति है कि अगर शेतकरी जो किसान है उनके बच्चों को जो ट्रेनिंग देना ज़्यादा जरूरी हो गया है, क्योंकि उससे वो कुछ इंस्पायर हो और नए नए टेक्निक्स, जैसे मैंने अभी बोला कि फूड प्रोसेसिंग यूनिट या क्या जो बोलते हैं, यानी कि खेती उत्पादन के प्रोसेस करके उसको मार्केट है. आज पूरे जगत में खेती जो प्रोसेसिंग फूड है उसके लिए मार्केट है. वो टेक्निक्स, नए नए टेक्निक्स किसानों के बच्चों को सिखाना चाहिए.
क्योंकि अभी अगर किसानों के बच्चे जो भी एग्रीकल्चर कॉलेज में पढ़ते हैं वो अभी क्या सोचते हैं, खाली अपने को अच्छी नौकरी मिले, खेती करने को किसी का दिल नहीं लगता है इसमें, क्योंकि वो खेती जो हम करते हैं वो परवड़ने वाली नहीं है। इसलिए अभी जो लोग पढ़ते हैं वो भी खेती करने के पीछे नहीं लगते, वो गवर्नमेंट नौकरी या दूसरा कुछ अल्टरनेटिव सोचते हैं, लेकिन खेती करने को दिल नहीं चाहता है। आपका ओपिनियन क्या है इसके क्वेश्चन किसान इसलिए नहीं जाते क्योंकि वो जो नया तंत्रज्ञान आता है हाइड्रोपोनिक वगैरह, वो नया जो तंत्रज्ञान उसको खाली उसका क्या होता है, उसका अपने को मीटिंग वगैरह करना पड़ता है। वो खाली मीटिंग करके फायदा नहीं है। जिसको अपन मीटिंग कर रहे हैं उनको थोड़ा सा सेटअप पहले बना के गवर्नमेंट ने फ्री में देना चाहिए। एक्चुअली करना चाहिए वो हाँ, खेती में वो आगे की प्रोसेस है वो होना चाहिए, लेकिन वो यूनिट अगर शुरुआती में गवर्नमेंट फ्री देता है कस्टमर को तो वो आगे आगे कोई तो एक आधा होएगा वो चला सकता है। ऐसा नहीं कि एक बार किया तो हमेशा के लिए हो गया, उसमें हर साल उसमें खर्चा तो नया नया टेक्निक तो करना ही है, बरोबर है कि नहीं। तो करने के लिए गवर्नमेंट ने शुरुआती में उसको 100% सब्सिडी देना चाहिए, और उसका जो हर गांव में, अभी हर गांव में कैसा एग्रीकल्चर का एक अपना अधिकारी वर्कर गवर्नमेंट का एक, तो वो अपना जो अधिकारी होता है वो उसने मीटिंग अटेंड करके वो उतना गवर्नमेंट जो अपना योजना किंवा अपने को जो ये दिया है नया तंत्रज्ञान देने का बातचीत है, वो हर फार्मर को एक जगह बिठा के उसको ट्रेनिंग देना चाहिए उसका। ऐसा तालुका के एक जगह नहीं, हर गांव में ऐसा होना चाहिए, तो इससे आगे प्रोसेस हो सकता है कुछ। एकदम चर्चेचा विषय म्हणजे प्रत्येक जे विरोधात आले ते म्हणते हमी भाव पाहिजे, जे सत्तेत गेले ते परत म्हणते की हमी भाव शक्य नाही। तर आपण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आल्या, मग त्याच्यावर भरपूर आयोग बसवले गेले, पण तो हमी भाव आहे ना हा फक्त पेपरावरतीच राहिला, म्हणजे शेतकऱ्यांना भेटलाच नाही। त्यांनी मस्त म्हणले की सोयाबीनला 4000 हमी भाव, दुसऱ्या पिकाला हमी भाव, पण बाजारात त्यांची परिस्थितीच नाही। मग हमी भावाबद्दल आपलं काय मत आहे, हमी भाव किती पण शक्य वगैरे असं काय वाटतं? तर शासनाची जी धोरणं आहेत, पहिलं म्हणजे मी असं सांगू शकतो की शेती हा आता जुगार झालेला आहे। लॉटरी लागली तर लागली, म्हणजे जवळजवळ 80% हा शेतकरी मायनसमध्येच आहे। म्हणजे शासनाने कितीही सांगितलं की गावाकडे जा, शेतीप्रधान देश आहे, हे फक्त पुस्तकी यांचं बोलणं झालं। आता स्वामीनाथन आयोगाचा जो प्रश्न आहे हा किती वर्ष प्रलंबित आहे। जर सरकारला खरोखरच शेतकऱ्यांविषयी प्रेम असेल मग ते स्वामीनाथन आयोगाचं जे आहे हे प्रलंबित का ठेवलं, आता मोठा प्रश्न आहे। मग याची उत्तरं द्यायची कोणी? संसदेमध्ये याच्यावर सगळे प्रश्न विचारले जातात, पण त्याच्याबद्दल फक्त तिथे चर्चा होते, प्रॅक्टिकली ते रूट पर्यंत जात नाही। मग आणि इथे असा प्रकार आहे की ज्यांची 1000 एकर जमीन आहे त्यांनाच शासनाचे फायदे मिळतात, लहान शेतकऱ्यांना मिळतच नाहीये। आणि आम्ही फक्त म्हणणार की शेतकरी राजा ही अक्षरशः आमच्या शेतकऱ्यांची डोळ्यात धुळफेक आणि फसवणूक आहे। शासनाची जी धोरणं आहेत ही फक्त त्यांचे मंत्री, त्यांचे नातेवाईक, त्यांचे साहेब सोयरे यांच्यासाठीच आहे। गरीब शेतकऱ्यांसाठी शासनाची कुठलीही योजना योग्य आणि त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। हा खरोखर हा जळजळीत प्रश्न आहे। शासनाने किती धुळफेक लोक शेतकऱ्यांच्या डोळ्यात फेकायचा केला प्रयत्न, पण तरी सुद्धा जे काही अधिकारी आहेत शेतकी व्यवसायातले याच्यातले आहेत ते फक्त गावातले ठराविक जे पुढारी आहेत त्यांच्याच घरापर्यंत पोहोचतात। आज मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे, मी जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये जातो तेव्हा कितीतरी योजना येतात। आता मी एवढं बोलतोय पण मला कुठल्या योजना माहित नाहीत, म्हणजे त्या नक्की योजना जातात कुठे, त्या योजना जातात कुठे? मग शेतीप्रधान देश तुम्ही म्हणता कशाला? आज हरियाणा, पंजाबमध्ये हजारो शेतकऱ्यांनी दिल्ली धडकलेली आहे, तिथे त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटवले जात नाहीत। मग नक्की शासन करतंय काय? त्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। मग शेतकऱ्यांविषयी तुम्हाला प्रेम कशाबद्दल आहे? शेतकऱ्यांचं आंदोलन मोडीत काढायचं याच्यात ते शेतकऱ्यांचं आंदोलन शासनाने मोडीत काढलंय, आणि तेच जर शासनाचेच कर्मचारी असतील ते बंद ठेवतात। आज आमचा बंद, उद्या बंद, त्यांची सॅलरी वाढली, 7वा आयोग, 8वा आयोग, त्यांचे पगार वाढले। शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे आपलं सरकार काय म्हणतात त्याला, ते त्यांच्या पाठीशी नाहीये बिलकुल।
शासकीय कर्मचारी, झाडूवाला असू देत, शिक्षक असू देत, सगळ्यांनाही संप करायचे अधिकार आहेत. शेतकऱ्यांना कुठे संप करायचे अधिकार आहेत? आमच्या शेतकऱ्यामध्ये शासन युनिटी होऊ देत नाहीये, शेतकऱ्यांना एकत्र आणू देत नाहीत आणि त्याच्यामुळे खरोखर शेतकरी आमचा नागावलेला आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे असा आहे की ह्या ज्या काही रासायनिक कंपन्या आहेत ह्या सगळ्या त्या मंत्र्यांच्याच आहेत. पूर्वी आमच्या शेतामध्ये मला आठवतं की कधी तण दिसायचं नाही. आता जेव्हा आम्ही ते सल्फेट टाकतो त्याच्यात नक्की काय त्या कंपन्याने ऍड केलेलं आम्हाला माहित नाही. जास्त करून आमच्या रोपांपेक्षा तणच जास्त येतं. मग तण कसं मारलं जाईल याच्यावरती ते औषध शोधतात. म्हणजे औषध कंपन्या यांच्यात तण मारायच्या, पिकं वाढवायची यांच्यात, आणि त्याच्यामुळे आमची शेती अक्षरशः निकृष्ट झालेली आहे. याच्यावरती शासनाने गांभीर्याने विचार करा. अन्यथा शेतकऱ्यांनी उद्या जर उत्पादन त्यांच्याच पुरतं कसं ठरवलं तर आपला देश हा शेतीप्रधान म्हणून राहणार नाही. त्यामुळे काय करायचं की शेतकऱ्यांनी जर ठरवलं उद्या तर हा देश कुठेही तुम्हाला दिसणार नाही की बाबा शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवायचं केलं तर नक्की तुम्ही खाणार काय आणि इम्पोर्ट किती करणार? इम्पोर्ट करणार किती? आज रेशनवरती जो गहू आणि हे जे काही सगळ्या गोष्टी मिळतात त्याच्यामुळे मोठे आजार वाढत चाललेले आहेत. मग हे कोणाला शासनाच्या याच्याला कोणाला दिसत नाही का एवढे आजार वाढलेले आहेत? मग त्याच्या आम्ही पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी ना चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. तर आज आहे ना आपल्याला दोन प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाला आपलं दौंडकर सरांचं MS ॲग्री झालेलं आहे. तर त्यांनी भरपूर मार्गदर्शन केलं. आणि उमेश दौंडकर सर त्यांनी प्रगतिशील शेतकरी म्हणजे त्यांच्या शेतामध्ये ना फेरफाट करून असं समजलं की थोड्या शेती क्षेत्रामध्ये पण आहे ना खूप सारं उत्पादन घेतलं जाऊ शकतं. तर ही मुलाखत आमच्यासाठी म्हणजे जी आम्ही सर्वांनी प्रश्न विचारले तर आम्हाला नक्कीच यापासून भरपूर मार्गदर्शन वगैरे भेटलं. खरपुटे सर असतील त्यांचं पहिल्या दिवसापासूनच आम्हाला मार्गदर्शन भेटतं. तर मी त्यांचे पण आभार मानतो. आणि आपले जे कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे चेअरमॅन प्राध्यापक मोडक मॅडम, परत जे कार्यक्रमाचे समन्वयक आहे घाडगे सर असतील, जगताप सत्करे सर, या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि